ओम सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीमद्भागवत प्रथम स्कंध अध्याय 13वा। आता या 13व्या अध्यायात परीक्षितीला राज्याभिषेक करून धर्मराजाचे महाप्रस्थान वर्णन करण्यासाठी विदुराच्या उपदेशाने तपोवनात धृतराष्ट्राचे प्रस्थान वर्णन केले आहे। सूत म्हणाला, हे शौनका, तीर्थयात्रेस गेलेल्या विदुराने मैत्रेय ऋषीपासून आपली गती हरीच आहे असे जाणून तिच्या योगाने त्याची जिज्ञासा पूर्ण झाल्यावर तो पुन्हा हस्तिनापुरास आला। विदुराने मैत्रेयाजवळ कर्मयोगाधिकांच्या ज्ञानाविषयी जितके प्रश्न केले होते त्यापैकी 3-4 प्रश्नांच्या अर्थज्ञानानेच गोविंदाविषयी एकनिष्ठ भक्ती प्राप्त झालेला तो विदुर इतर प्रश्नांच्या अर्थज्ञानाविषयी निरपेक्ष झाला। तो बांधवरूपी विदुर आला आहे असे पाहून भीमादी बंधूंसह वर्तमान धर्मराजा, धृतराष्ट्र, युत्सु, संजय, कृपाचार्य, कुंती, हे ब्रह्मण शौनका, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा आणि द्रोणाचार्याची स्त्री कृपी आणि इतरही पांडुराजाच्या कुलातील स्त्रिया, सर्व ज्ञाती व पुत्रांसहित इतर स्त्रिया, हे सर्वही हर्षाने मूर्छादी कारणांनी नष्ट झालेला प्राण पुनः पूर्वस्थितीवर आला असता निश्चेष्ट झालेले हस्तपादादिक अवयव जसे उठतात त्याप्रमाणे उठून त्या विदुरास सामोरे गेले। नंतर ते पांडव त्या विदुराला आलिंगन व नमस्कार पूर्वक यथोचित विधीने भेटून पुष्कळ दिवस वियोग झाल्यामुळे उत्कंठतेने व्याकुळ झालेल्या त्यांनी नेत्रातून प्रेमाश्रूंचा प्रवाह सोडिला। नंतर दिलेले आसन विदुराने स्वीकारल्यावर धर्मराजाने त्याची पूजा केली। नंतर तो विदुर भोजनोत्तर श्रमरहित होऊन सुखाने आसनावर बसला असता धर्मराजा प्रेमाने नम्र होऊन धृतराष्ट्राधिक सर्व ऐकत असता भाषण करू लागला की युधिष्ठिर म्हणाला, हे काका विदुरजी, जसे पक्षी आपल्या बालकास पक्षांच्या छायेने वाढवितात त्याप्रमाणे आपण पक्षपात रूप छायेने वाढविलेल्या आम्हास आता स्मरत आहात काय? कारण विष व लाक्षागृहातील अग्नी इत्यादी अनेक विपत्तींच्या समुदायातून मातेसह वर्तमान आम्हास आपण सोडविले आहे। आपण भूमंडळावर संचार करीत असता कोणत्या वृत्तीने देह निर्वाह केला आणि या भूतलावरील तीर्थे व मुख्य क्षेत्रे आपण कोणकोणती सेवन केली? हे प्रभो, आपणासारखे भगवत भक्त स्वतः तीर्थस्वरूपी असून आपल्या चित्तात असलेल्या गदाधारी श्रीकृष्णाच्या योगाने सर्व तीर्थासही पातकी जनांच्या संपर्काने लागलेल्या पापांपासून पवित्र करतात। हे ताता, आमचे बांधव परममित्र असून ज्यांची कृष्णच देवता आहे असे ते यादव आपल्या नगरीत सुखाने राहत आहेत ना? ते कोठे आपल्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आले होते काय? धर्मराजाने असा प्रश्न केला असता विदुराने तीर्थयात्रेमध्ये जसा आपण अनुभव घेतला होता त्याप्रमाणे एक यदुकुलाच्या नाशा वाचून बाकी सर्व अनुक्रमाने धर्मराजाला वर्णन केले। यादव कुलाच्या नाशाचे वर्णन न करण्याचे कारण इतकेच की आपोआप
प्राप्त झालेले इष्टजन वियोग रूप दुःख मनुष्यास सहन करण्यास अशक्य असते. म्हणून दुःखित होणाऱ्या त्या पांडवास पाहण्याविषयी असमर्थ अशा त्या कृपाळू विदुराने ते यादवांच्या नाशाचे वर्तमान मात्र त्यास सांगितले नाही. पुढे धर्माधिकाने देवासारखा सत्कार केलेला तो विदुर ज्येष्ठ बंधू धृतराष्ट्रास तत्वज्ञानाचा उपदेश व सर्वांस हर्ष उत्पन्न करीत होत असता काही कालपर्यंत हस्तिनापुरात सुखाने राहिला. आता विदुर हा शूद्र असून त्याने ज्ञानोपदेश कसा केला इत्यादी शंकेचे उत्तर सांगतात की यमधर्मराज मांडव्य ऋषीच्या शापाने शूद्रत्व धारण करून जोपर्यंत 100 वर्षे भूमीवर विदुरदेहाने राहिला होता तोपर्यंत यमलोकी पातकी जनांस यथायोग्य दंड करण्याचा अधिकार अर्यमा नामक पितराने चालविला होता. राज्य प्राप्त झालेला धर्मराजा वंशधारक आपल्या परीक्षिती नामक नातवास पाहून इंद्रादी लोकपालांसारख्या पराक्रमी भीमादी बंधूंसह वर्तमान अतिशय राज्य संपत्तीने हर्ष पावला. याप्रमाणे गृहसौख्यात आसक्त झालेल्या व घरच्या व्यापाराने परमेश्वरास विसरलेल्या त्या धृतराष्ट्राधिकांचा अतिसूक्ष्म गतीमुळे समजण्यात न येणारा आणि परमदुस्तर असा आयुष्याचा बहुत काल निघून गेला. एके समयी ते कालचक्रमणात आणून धृतराष्ट्रास विदुर म्हणाला की हे राजन धृतराष्ट्रा, हे मोठे भय प्राप्त झाले आहे पहा. तू आता येथून शीघ्र निघून जा. हे प्रभो, या लोकी ज्याचा परिहार कदापि कोणत्याही उपायाने होणार नाही असा हा भगवान काल अनेक प्रकारचे परिहार योजणाऱ्याही आम्हा सर्वांस आता प्राप्त झाला आहे. ज्या कालाने ग्रस्त झाला असता हा देही अतिप्रिय अशा पंचप्राणांशीही तत्काल वियोग पावतो, मग दुसऱ्या धनपुत्रादिकांशी वियोग पावेल यात आश्चर्य काय. आता तुला घरात राहणे हे अतिदैन्य आहे, कारण हे धृतराष्ट्रा तुझे पितर बंधू मित्र व पुत्र हे सर्व मरून गेले, वयही निघून गेले, देहही जरेने ग्रस्त होऊन दुसऱ्याच्या घराचा आश्रय करून राहिला आहे. प्राणीमात्रास वाचण्याची आशा मोठी असते हे मोठे आश्चर्य आहे. ज्या आशेने तू ज्या भीमाने तुझे सर्व पुत्र मारले त्याने दिलेले अन्न केवळ गृहरक्षक श्वानासारखे भक्षण करीतोस. आहा, अरे तू ज्यास दग्ध करण्यासाठी लाक्षागृहास अग्नी लाविला, विष दिले, ज्यांच्या द्रौपदी नामक स्त्रीचा भर सभेमध्ये अपमान केला, ज्यांचे राज्य व धन हरण केले, त्यांनी दिलेल्या अन्न वस्त्रादिकांच्या योगाने प्राणरक्षण करून आता तुझे काय हित होणार आहे. काहीच नाही बरे. याप्रमाणे दैन्याने वाचण्याची इच्छा करणाऱ्याही तुला जरेने जीर्ण झालेला हा देह तुला इच्छा नसताही जीर्ण झालेल्या वस्त्रांसारखा नाश पावेल. यास्तव आता तू धैर्यवान हो. जो सर्व विषयांचे ठिकाणी विरक्त व अभिमान रहित होऊन आपली गती कोणासही न समजू देता यशोधर्मादी शून्य झालेल्या आपल्या देहाचा त्याग करीतो त्यासच धैर्यवान असे म्हणतात.
जो पुरुष मृत्युकाल प्राप्त होण्याच्या पूर्वी स्वतःच्या विचाराने किंवा दुसऱ्याच्या उपदेशाने या लोकी वैराग्ययुक्त व आत्मज्ञान संपन्न होऊन हृदयामध्ये श्रीहरीचे चिंतन करीत होत असता सर्वसंग परित्याग करणारा संन्यासी होऊन गृहातून निघून जातो तोच पुरुषांमध्ये श्रेष्ठ होय. यास्तव तू आता स्वकीय जनास न समजता उत्तर दिशेस गमन करावेस, कारण येथून पुढे येणारा काल बहुत करून पुरुषांच्या धैर्य दया इत्यादी गुणांचा आकर्षण करणारा होईल. याप्रमाणे कनिष्ठ बंधू विदुराने बोध केला असता अजमीढ राजाच्या वंशात झालेला आणि बुद्धीनेच जाणणारा जन्मांध तो धृतराष्ट्र राजा आपल्या स्त्रीधनादिकांचे ठाई अतिदृढ असलेले स्नेहपाश तोडून विदुरानेच दर्शविला आहे मार्ग जास असा होऊन म्हणजे विदुरासह वर्तमान हस्तिनापुरातून निघाला. तेव्हा जसा युद्धामध्ये झालेला आयुधांचा तीव्र प्रहार शूरांस मात्र आनंददायक होतो, त्याप्रमाणे निरभिमानी पुरुषास मात्र आनंद देणारा जो हिमालय पर्वत त्यावर जात असणाऱ्या आपल्या पतीच्या धृतराष्ट्राच्या मागोमाग सुशील आणि पतिव्रता अशी ती सुबल राजाची कन्या गांधारी ही निघून गेली. इकडे धर्मराजाने सूर्योदयाचे वेळी संध्यावंदन व नित्य होम करून तिल गायी भूमी व सुवर्ण ही दाने ब्राह्मणांस देऊन नमस्कार केला आणि वडिलांस वंदन करण्यासाठी अंतर्गृहात प्रविष्ट झाला. तो तेथे विदुर धृतराष्ट्र व गांधारी यांपैकी कोणीच त्याच्या दृष्टीस पडले नाही. तेव्हा उद्विग्न चित्त झालेल्या धर्मराजाने त्या गृहात बसलेल्या संजयास प्रश्न केला की, हे संजया, दोन्ही नेत्रांनी रहित असून अतिवृद्ध असा आमचा पितृव्य धृतराष्ट्र कोठे आहे? तशीच सर्व पुत्रांच्या मरणाने बहुदुःखित झालेली मातेसारखी गांधारी कोठे आहे? किंवा आमचे इष्टचिंतन करणारा तो चुलता धृतराष्ट्र पुत्रशोकाने खिन्न असून मदकडून मूर्खत्वाने काही अपराध घडल्यामुळे मनात शंकित होऊन आपल्या भार्येसह कोणीकडे गेला अथवा दुःखित होत असता प्राणत्याग करण्यासाठी गंगेत जाऊन पडला की काय? आमचा पिता पांडुराजा मरण पावला असता ज्या धृतराष्ट्र विदुरांनी कुंतीसह आम्हा स्नेही बालकांचे अनेक दुःखातून रक्षण केले ते आज येथून कोठे गेले? सूत म्हणाला, ऋषी हो, त्या काली तो संजय कृपा व स्नेह यांनी व्याप्त झाल्यामुळे मनात दुःखित झाला होता व आपल्या प्रभूचे धृतराष्ट्राचे दर्शन न झाल्यामुळे तो त्यांच्या विरहाने अतिखिन्न झाला होता. म्हणून त्याने धर्मराजास काहीच उत्तर दिले नाही. नंतर काही वेळाने तो संजय आपल्या हाताने दुःखाश्रू पुसून बुद्धीने मन धैर्ययुक्त करून धृतराष्ट्राच्या पायांचे स्मरण करीत धर्मराजास म्हणाला की, हे स्वकुलानंददायका महाबाहो धर्मा, विदुर व धृतराष्ट्र या तुमच्या पितृव्यांचा व गांधारीच्या मनाचा निश्चय काय झाला आहे हे मी जाणत नाही. ते महात्मे मला न कळविता कोठेतरी निघून गेले आहेत.
याप्रमाणे भाषण करून तो संजय शोक करीत असता तेथे अकस्मात तुंबरू सह वर्तमान भगवान नारद ऋषी प्राप्त झाला. त्याला भीमादी कनिष्ठ बंधूंसह वर्तमान धर्मराजाने प्रत्युत्थानपूर्वक नमस्कार करून शोकाच्या वेगामुळे त्याची पूजा न करिता पूजा केल्यासारखा सत्कार करून प्रश्न केला की युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान नारद मुने, विदुर व धृतराष्ट्र हे माझे पितृव्य येथून कोठे गेले? तसेच पुत्रमरणाच्या शोकाने पीडित झालेली महातपस्विनी माता गांधारी कोठे गेली ते मी जाणत नाही. आपण तर अपार शोकसमुद्रात बुडणाऱ्या जनास त्याचे परतीर दाखविणारे नावाड्यासारखे आहा. यास्तव कृपा करून ती कोठे आहेत ते मला सांगा असा प्रश्न केल्यावर मुनिश्रेष्ठ भगवान नारद म्हणाला की, हे राजा, हे सर्व जग परमेश्वराच्या स्वाधीन आहे. यास्तव धृतराष्ट्रादिकांचा काय, पण तू कोणाचाच शोक करू नकोस. हे राजा, इंद्रादी लोकपालांसह वर्तमान 14 लोक ज्या ईश्वराची पूजा करीतात तोच ईश्वर सर्व प्राणीमात्रांचा परस्परे संयोग किंवा वियोग करीत असतो. जसे नाकामध्ये वेसन घातलेले व एका मोठ्या दावणीचे ठिकाणी आपापल्या निरनिराळ्या दाव्यांनी बांधलेले वृषभ आपल्या धन्याची ओझी वाहतात, त्याप्रमाणे वेदवाणी रूपी मोठ्या दावणीचे ठिकाणी ब्राह्मण, क्षत्रिय, ब्रह्मचारी, गृहस्थ इत्यादी नामरूपी दाव्यांनी बांधलेले हे सर्व लोक आपापल्या धर्मानुसार परमेश्वरास पूजा समर्पण करीतात. खेळण्याची साधने जी बुद्धिबळाधिक त्यांचे संयोग किंवा वियोग जसे खेळणाऱ्याच्या इच्छेने होतात त्याप्रमाणे ईश्वराच्या इच्छेने मनुष्यांचे संयोग किंवा वियोग होत असतात. हे धर्मा, जर तू या सर्व लोकास जीवरूपाने नित्य मानित असशील, देहरूपाने अनित्य मानित असशील, अतर्क्य शुद्ध ब्रह्मरूपाने नित्य किंवा अनित्यही नाहीत असे मानित असशील आणि जीवचेतन व देह जड असल्यामुळे नित्य व अनित्यही आहेत असे जरी मानित असशील तरी ह्या चारही पक्षांनी पाहू गेले असता केवळ अज्ञानापासून झालेल्या स्नेहाखेरीज ते धृतराष्ट्राधिक शोक करण्यास योग्य नाहीत. तस्मात हे राजा, दुसरे ठिकाणी गेलेले दीन व अनाथ असे ते धृतराष्ट्राधिक माझ्या वाचून कसे वाचतील अशी अज्ञानाने केलेली आपल्या मनाची व्याकुळता तू अगदी सोडून दे. कारण सत्वादी गुणांचा शोध करणारा काल जन्मादिकांस निमित्त असे शुभाशुभ कर्म आणि सत्वादी गुण यांच्या स्वाधीन असणारा हा पंचमहाभूतात्मक जड देह जसा अजगराने गिळलेला पुरुष दुसऱ्याचे रक्षण करीत नाही त्याप्रमाणे दुसऱ्याचे रक्षण कसे करेल, करणारच नाही. हस्तरहित जे पश्मादिक प्राणी आहेत ते हस्तयुक्त मनुष्यादिकांचे जीवन होतात. तसेच चरणरहित जे तृणादिक आहेत ती गायी वगैरे चतुष्पाद पशूंचे जीवन होतात. त्यातही जे लहान प्राणी कृमिकीटकादिक असतात ते मोठ्या पक्षादिकांचे जीवन होतात. मिळून जीवच जीवांच्या उपजीविकेस कारण आहे. हे राजा, हस्तपादादिकांनी रहित व सहित असे हे चराचर जग
स्वप्रकाश भगवानच आहे व तो एकच असून सर्व जीवांचा आत्मा आहे. तोच सर्वांच्या आत अंतर्यामी भोक्त्यांच्या स्वरूपाने व बाहेर भोग्य विषयांच्या रूपाने भासतो. याप्रमाणे मायेच्या योगाने एक असून नाना प्रकारे भासणाऱ्या त्या प्रभूलाच तू अवलोकन कर. हे महाराजा, तो हा सर्व प्राणीमात्रांचा पोषक व कालरूपी षड्गुणैश्वर्य संपन्न भगवान श्रीकृष्ण सांप्रतकाली या भूमीवर दुष्टांच्या नाशाकरिता अवतीर्ण होऊन द्वारकेत राहिला आहे. त्याने बहुत करून देवांचे कार्य केले आहे. यादव कुलक्षयरूप काही कार्य अवशेष राहिले आहे तेही करण्याचा संधी तो पाहत आहे. ते झाल्यावर तो निजधामास जाईल. यास्तव जोपर्यंत ईश्वर भूलोकी आहे तोपर्यंत तुम्ही येथे राहण्याचा विचार करावा. हे धर्मराजा, धृतराष्ट्र आपली स्त्री गांधारी व भ्राता विदुर यांसह वर्तमान हिमाचलाच्या दक्षिणेकडे ऋषीच्या आश्रमस्थानी गेला आहे. ज्या स्थळी प्रसिद्ध भागीरथीने 7 ऋषींच्या संतोषाचे 7 प्रवाहांनी आपले 7 विभाग करून घेतले आहेत म्हणून त्या तीर्थास सप्तस्त्रोत असे म्हणतात. त्या तीर्थामध्ये तो धृतराष्ट्र तिन्ही काली स्नान करून आणि विधिपूर्वक अग्नीमध्ये हवन करून केवळ उदकाचाच आहार करणारा शांतचित्त आणि ज्याच्या पुत्रेषणा दारेपणा व वित्तेपणा गेल्या आहेत असा होऊन राहिला आहे. ज्याने आसनाचा व प्राणाचा जप करून त्वचा, चक्षु, श्रोत्र, जिह्वा, प्राण आणि मन ही 6 इंद्रिये अंतर्मुख केली आहेत व श्रीहरीच्या चिंतनाने रज, सत्व आणि तम या 3 गुणांच्या वृत्ती जिंकल्या आहेत असा तो धृतराष्ट्र आपल्या अहंकाराला आश्रयभूत मनाच्या बुद्धीचे ठिकाणी संयोग करून त्या बुद्धीचा सर्वसाक्षी क्षेत्रज्ञाचे ठिकाणी लय करून आणि त्या क्षेत्रज्ञाचे ऐक्य आधारभूत शुद्ध ब्रह्माचे ठाई जसे घट फोडून त्यातील आकाशाचे ऐक्य महाआकाशाचे ठिकाणी मानितात तसे मानून ज्याने मायिक गुणांच्या वासनेचा क्षय केला आहे, पंचज्ञानेंद्रिये व मन यांचा निरोध केला आहे आणि सर्व आहारांचा त्याग केला आहे असा तो धृतराष्ट्र चलनवलन न पावता यावेळी फांद्या तोडलेले वृक्षाचे खोड कांड जसे अचंचल असते त्याप्रमाणे अचल राहिला आहे. हे राजा, लोकांविषयी सर्व कर्माचा त्याग करणाऱ्या त्या धृतराष्ट्रास परत आणण्याची खटपट करून तू आता विघ्नरूप होऊ नकोस. हे राजा, तो धृतराष्ट्र आजपासून पुढच्या 5व्या दिवशी आपल्या शरीराचा त्याग करील आणि तेही शरीर योगाग्नीने स्वतःच भस्म होईल. तेव्हा योगाग्नीने दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय या 3 अग्नींसह वर्तमान व पर्णकुटिके सह वर्तमान पतीचा धृतराष्ट्राचा देह दग्ध होऊ लागला असता बाहेर असणारी साध्वी पत्नी गांधारी आपल्या पतीस अनुसरून त्या अग्नीत प्रवेश करील. हे कुरुकुलानंददायका,
त्या काळी धृतराष्ट्राचे व गांधारीचे ते आश्चर्यकारक निर्याण पाहून विदुर आपल्या बंधू सदगती व मृत्यू प्राप्त झाल्यामुळे हर्ष व शोक या दोहोंनी युक्त होत असता तीर्थाटन करण्याकरिता त्या सप्तस्त्रोत तीर्थापासून दुसरे ठिकाणी गमन करेल असे भाषण ऐकून तुंबुरू सहवर्तमान नारद ऋषी स्वर्गास निघून गेला. धर्मराजानेही त्याचे भाषण मनात ठेवून शोकाचा त्याग केला. याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणातील प्रथम स्कंधामध्ये धृतराष्ट्र निर्याण कथनरूप हा 13वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.